मुंबई महानगर प्रदेशातील स्मार्ट शहर असलेल्या ठाणे शहरामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडालाय। एकीकडे नवे ठाणे स्थानक, अंतर्गत मेट्रो यासारख्या प्रकल्पांवर कोट्यावधी खर्च केले जात असताना स्थानकाबाहेरील सॅटिस पुलावर बसेस उपलब्ध होत नाहीयेत। त्यामुळे प्रवाशांना सॅटिसच्या थांब्यावर बसेससाठी तासभरापेक्षा जास्त काळ प्रतीक्षा करावी लागते। या दिरंगाईमुळे प्रवाशांच्या रांगा बस थांब्याबाहेर पोहोचू लागल्यात। सर्वाधिक गर्दीच्या भागामध्ये तुरळक बस फेऱ्या तर ठराविक मार्गांवर एका मागोमाग एक बसेस सोडल्या जात असल्यानं थांब्यावरील कोंडीत भर पडत असल्यानं प्रवाशांचा संताप वाढू लागलाय। ठाणे शहरातील प्रवासी संख्याही वेगाने वाढतीये, मात्र अपेक्षित बसेस उपलब्ध होत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत। अपुऱ्या बसेसमुळे बस थांब्यावरील गर्दी वाढत असून वाट पाहणाऱ्या प्रवाशांना तासनतास या थांब्यांवर खोळंबून पडावं लागतंय। त्यामुळे सायंकाळी रेल्वे प्रवास करून ठाण्यात पोहोचलेल्या आणि तिथून घरी जाण्यासाठी निघालेल्या ठाणेकराला मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय। वागळ्यागा लोकमान्यनगर भागासाठी सातत्यानं बसेस सोडण्यात येत आहेत, मात्र पोखरण रोड नंबर 1 वरून वर्तकनगर, शास्त्रीनगर, शिवाईनगर, गावणबाग, रेमंड या भागांमध्ये जाणाऱ्या बसेसची संख्या तुरळक आहे। विशेष म्हणजे या मार्गांवर सोडण्यात येणाऱ्या सर्व बसेस मिडी बसेस असल्यानं प्रवासी वाहण्याची क्षमताही अत्यंत कमी असते। त्यामुळे या मार्गावरील एक गाडी सुटल्यानंतर दुसऱ्या गाडीसाठी वाट पाहावी लागते। दरम्यान या मार्गावर प्रवास करणाऱ्या महिलांना याचा विशेष त्रास सहन करावा लागतोय।